विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीनं सर्वाधिक भर दिला तो 2.5 वर्षात राबवलेल्या योजनांवर। यामध्ये लाडकी बहीण योजना तर आहेच, पण त्याचबरोबर भाजपच्या संकल्पपत्रातून जनतेमध्ये मोठा संदेश गेल्याची चर्चा आहे। केंद्रातलं मोदी सरकार, राज्यातलं महायुती सरकार या डबल इंजिनमुळे महाराष्ट्राचा विकास होईल असा दावा प्रचारात केला जातोय। या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचल्यात आणि लोकांना याबद्दल काय वाटतंय याचा प्रत्यय देवळी मतदारसंघात आलाय। इथं सर्व वयोगटातील मतदारांना या योजनांबद्दल काय वाटतंय ऐका। पर ज्या हिशोबानं गव्हर्नमेंटनं इम्प्लिमेंट केलं आहे या 2-2.5 वर्षात, कारण का पहिले ते 2.5 वर्ष त्याच्यापाशी होते, जसं का वीज बिल माफ करणार 30%, दुसरा त्याच्यानंतर कास्तकाराचे लोन वगैरे माफ करणार आहे, दुसरे लाडली बहीण योजना आहे ते तर ATM आहेच नेहमीच्या। तुमचं लोकमत कोणाला? आताच्या कंडिशनमध्ये जसं पाहिलं तर कॅन्डिडेट आता चेंज करायची आवश्यकता होती अशी इच्छा आहे आपली। बाकी तर आपण काही बोलू नाही शकत, कारण का 5 टाईम निवडून आलेले आहे। ते कॅन्डिडेट चांगले आहे असं नाही आहे, 5-10 कोणी माणूस येते निवडून तर त्याच्यामध्ये काही लायबिलिटी राहते, पण हे कॅन्डिडेट चांगला आहे असं वाटते आम्हाला। लाडकी बहीण त्याचा प्रभाव पडणार, त्याचा प्रभाव पडणार आहे। त्याच्या कारणच BJP जे मागे जाऊन आली होती ते पुढे वाढली थोडं। आता किती वाढली हे तो पेटी उघड्यावर माहीत पडणार आपल्याला खरं जे आहे। पण लाडली बहिणाने प्रमुख समस्या आहे या मतदारसंघामधल्या। तसं तर लई समस्या आहे, उद्योगच्या आहे, हे आहे ते, पण तो उद्योग आला नाही, पहिली नाही आला ना आताही नाही आले। आता कोणी डेपोची गलती सांगते का डेपोचं कारण नाही आहे। प्रथम तू मतदान करणार आहे यावेळेस, काय पाहून तू मतदान करणार आहे? तुझं लोकमत कोणाला आहे? BJP। भाजपाला आहे? भाजप। का बरं? कारण त्यांचे काम चांगले। तुझ्या मते त्यांचं काय काम आहे? काय विधानसभा क्षेत्रातले कोणते कामे त्यांनी चांगले केले? भरपूरसे कामं त्यांनी जे पण काम केले आहे ते खूप चांगले केले आहे। लाडकी बहिणीचे पैसे आता महिलांना मिळत आहे, तुझ्या दुकानमध्ये तुझ्या शॉपमध्ये यंदा गर्दी होती? लाडकी बहिणीचे पैसे म्हणून गर्दी नव्हती, गर्दी तशी पण असतेच, पण त्यांनी जसे पण कामं केलेले आहे, जे पण कामं केलेले आहे ते खूप चांगले केलेले आहे। जे काम करणार त्याला माझा लोकमत। काय प्रमुख समस्या आहे या मतदारसंघामधल्या? या आमच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये अशी काही मूलभूत सुविधा आतापर्यंत झालेली नाही। 3 दिवसातून एकदा नळ येतात, ग्रामीण रुग्णालयामध्ये काही व्यवस्था नाही, रोड बनलेले नाहीत, काही मूलभूत सुविधा नाही। महागाई, बेरोजगारी, महागाई मुद्दा याच्यात काही मुद्दा राहणार नाही, तो लोकसभेचा मुद्दा आहे, तो विधानसभेमध्ये काही मुद्दा राहणार नाही। तो याच्यात फक्त निर्वाचन क्षेत्रामध्ये हे मूलभूत सुविधा जे काही गरजेची आहे त्याचा हा मुद्दा प्रामुख्याने आहे। तेल वाढलेलं आहे, महागाई वाढलेली आहे, साखर वाढलेलं आहे, किराणा शॉपमध्ये सगळं काही महागाई वाढलेली आहे, कपड्यावर पण महागाई वगैरे आलेली आहे। यंदाचं तुमचं लोकमत कोणाला? आमचं बकाने सर, BJPला, राजेश भाऊ बकाने। नवमतदार, मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यात महायुतीचे सरकार यशस्वी झाल्याचं दिसतंय। आता मतदानात लोकांचं मत कुणाच्या पारड्यात जातं ते निकालानंतरच कळेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। इक्बाल अहमद, देवळी, पुलगाव।